आता राष्ट्रवादीच्या गोटातून एक मोठी बातमी आहे। एका भेटीमुळे राष्ट्रवादीतल्या गटातटाचं राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलंय। बिहारमधले नवनिर्वाचित आमदार आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। भेटीत त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबद्दल यथेच्छ तक्रारी केल्याचं समजतंय। आपल्याकडून काम हवं असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय घ्यावा लागेल अशी टोकाची अट किशोर यांनी सुनेत्रा पवारांकडे ठेवल्याचीही माहिती आहे। या भेटीनंतर तटकरेंवरून राष्ट्रवादीत झालेल्या जुन्या वादाची पुन्हा उजळणी सुरू झाली आहे। चर्चा टोकाला गेल्यानंतर स्वतः समोर तटकरे आलेत आणि प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे सल्लागार आहेत हेच आपल्याला माहिती नसल्याचं सांगत त्यांनी पेच वाढवलाय। या बैठकीला पार्थ पवार प्रत्यक्ष उपस्थित होते तर ऑनलाईन उपस्थित असल्याची चर्चा जय पवारांनी फेटाळली आहे। 8 वेळा महाराष्ट्र उलटापालटा केलाय। महाराष्ट्राचा कानाकोपरा अगदी तालुक्याच्या नंतर कुठला तालुका तो चांद्यापासून माथ्यापर्यंत मी सांगू शकतो। त्यामुळे मला त्याची काही चिंता असण्याचं काही कारण नाही। एक भाग आहे आता ते रणनीतिकार जे आहेत त्यांचं एक वेगळं त्याने एक वैशिष्ट्य जपलेलं आहे, पण मला ज्ञात नाही की ते आज आमच्या पक्षासाठी काय काम करतात की काय। स्वाभाविकपणाने बहिणींची अध्यक्ष म्हणून त्यांची भेट जरूर त्या ठिकाणी झाली। 1-1.5 महिन्यापूर्वी आमची एकत्रितपणाने त्याला भेट झालेली होती, पण दॅट वॉज अ कर्टसी कॉल। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हालाही दारुण अपयश आलं आणि इंडियाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमी जागा मिळाल्या। त्यावेळेला दादांच्या समेत पूर्ण महाराष्ट्र आम्ही फिरलो। जे डिझाईन बॉक्सने काय केलेली एक थीम असेल ती असेल, पण फिरलो नसतो तर नुसत्या थीमवरती यश नाही मिळत किंवा सल्ल्यावरती यश मिळत नाही। त्याच्यासाठी जनमानसापर्यंत पोहोचवण्याची क्षमता असावी लागते। तिथपर्यंत तुम्हाला कष्ट घेण्याची तयारी दाखवावी लागत असते। त्या राहिलेल्या 1.5 महिन्यात दादांच्या समवेत दादांनीच एकेका दिवसात आम्ही 3-3 मतदारसंघ पुरे करत होतो। थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलवरती महत्त्व देणारे आम्ही सगळेजण आहोत। कुठं कसं काय अर्थ काढता मला काय कळलंच नाही। कुठले 2 गट काय तुमच्याच आता कसं आहे तुमचं सूत्र कोण मला माहीत नाही। ते पडलेलं सूत्र आहे का निवडून आलेलं सूत्र ते पण मला माहीत नाही। एक पण मला माझा राजकीय गोत्र माहिती आहे। दरम्यान प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यावरून भाजपमध्ये नाराजी असल्याचं समजतंय। राष्ट्रवादीनं कुणाला सल्लागार नेमलंय हे आपल्याला कळवण्यात आलेलं नाहीये असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे। 2014 मध्ये भाजपचं निवडणूक कॅम्पेन राबवणाऱ्या प्रशांत किशोर यांनी नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या बाराबंकी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा बालेकिल्ल्यातच धुव्वा उडवलाय। आमदार झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच झालेली त्यांची ही मुंबई भेट महायुतीमध्ये वादाचा विषय ठरण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। पहिल्यांदा तर त्यांनी कोणाला नेमलं हे देखील आम्हाला माहिती नाही। आम्हाला अधिकृतपणे त्यांनी कोणाला सल्लागार नेमलं आहे हे आम्हाला त्यांनी कळवलेलं नाही। त्यामुळे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्यावरच मी या संदर्भात बोलेन। त्यांच्या पक्षाचा जो काही निर्णय घ्यायचे अधिकार त्यांना आहेत ते सुनेत्रा पवारजींना आहेत, परंतु महायुतीमध्ये कुठल्याही शंका कुशंका डॅमेजेस होणार नाही याची काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी आमची सर्वांची आहे। एक आचारसंहिता केली आहे सर्वांनी आम्ही की महायुतीला समजा शिवसेनेला भाजपाने कुठल्याही पद्धतीने डॅमेज करायचं नाही, राष्ट्रवादीने भाजप शिवसेनेला डॅमेज करायचं नाही, आम्ही एकामेकाच्या समोर येणार नाही असा सर्वांनी विचार करून चालायचा आहे। प्रशांत किशोर बऱ्याच वर्ष सल्ला देतात। पूर्वी ते भाजपला सल्लागार म्हणून काम केलंय, नंतर नितीश कुमार सल्लागार म्हणून काम केलंय। शेवटी तो प्रोफेशनल काम करणारे लोक आहेत, ते काही राजकीय पक्ष म्हणून काम करत नाही। मला वाटत नाही की त्यामुळे काही तणाव निर्माण होण्याची काही शक्यता आहे। भाजपचा पराभव करून ते आमदार झाले त्यामुळे आता माहित नाही त्या प्राप्त परिस्थितीत काय निर्णय झाला तर प्रशांत किशोर विचारलं पाहिजे काय करणार आहेत ते। कर्टसी भेट झाली म्हणजे त्यांनी काहीतरी आम्ही त्यांना काय नेमलं असं मानण्याचं काही कारण नाही। एक भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये आहोत। हे निर्विवादपणाने गेल्या 3 वर्षामध्ये किमान 100 वेळेला मी अधोरेखित केले। त्यामुळे त्या नेतृत्वाच्या सोबतच त्या पक्षासोबतच अलायन्स पार्टी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल करणार आहे। आता प्रशांत किशोर
त्यांच्या विरोधात निवडून आले, ती निवडणूक लढली, त्याचे निकाल लागले, ते स्पष्ट आहेत. आमची भूमिकाही स्पष्ट आहे की आम्ही NDA सोबत आहोत आणि NDA सोबत राहणार. वयात पुढच्या बातमीकडे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता जरांगे सोलापूर शहरात दाखल होतील. मराठा समाज बांधवांकडून त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते बार्शी तालुक्यातल्या वैराग येथे सभेला संबोधित करतील. पुढे पंढरपूर आणि माढा येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. सातारा गॅझेट आणि OBC मधून आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. माढ्यात दुपारी होणाऱ्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून माढा, करमाळा, बार्शी, पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यांसह विविध भागातून हजारो मराठा बांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सभास्थळी आणि परिसरात प्रशासनाकडूनही आवश्यक तयारी करण्यात आली आहे. कुणबी प्रमाणपत्र घेऊन OBC जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांसाठी माझं समर्थन कधीच नसल्याचं मोठं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिवमध्ये केलंय. मी राजकारणासाठी नाही तर माझ्या गरीब मराठ्यांसाठी आरक्षण मागतो असे जरांगे यांनी म्हटलंय. मी कुणाचा मिंधा नाही. महाविकास आघाडी असो नाहीतर महायुती असो, व्हॅलिडिटी असेल तरच निवडणुकीच्या असल्या कुटाण्यात पडा असं जरांगे यांनी म्हटलंय. इथून मागं सुद्धा बोललो मी राजकारणासाठी करत नाहीये. माझ्या गोरगरीब मराठा समाजासाठी आरक्षण लागतंय, त्यासाठी करतोय. त्याच्या पाठीशी तुम्ही 4 रद्द केले, पण तिथे 3000 लोक आहेत त्या आडनावाचे. 3000 संभाजीनगरला कोणाला विचारा तुम्ही, तितकंच वाटलं करणार तुम्ही. हा बरं, रद्द का करणार? काय कारण त्याचं रद्द करायचं? प्रमाणपत्र व्यवस्थित, दस्तावेज सगळे व्यवस्थित, नोंद शिंदे समितीने शोधली तरी रद्द करणार. गप्पच काय बसणार? मी कधी समर्थन केलं? कधीच नाही. पण याचा अर्थ पण असा नाही की तुम्ही राजकारणाच्या नावाखाली मराठींचं वाटोळं करणार, हे शक्य नाही. एक मोठी बातमी येते. छत्रपती संभाजीनगरमध्ये CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांना देण्यात आलेलं पोलीस संरक्षण तत्काळ काढून घ्या अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करत दिपके यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचं समजतंय. कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कृष्णा, अभिजित दिपकेच्या सुरक्षेसंदर्भात नेमकी काय मागणी होते? ही मागणी नेमकी का केली जाते? काल आपण पाहिलं तर अभिजित दिपके यांनी एक MIDC वाळूज पोलीस ठाण्याच्या PIला घराबाहेर काढलं आणि मला ठरवू द्या माझ्या घरात कोण यायचंय, आणि ज्या भाषेची वागणूक दिली ती भाषा योग्य नसल्याचं म्हणत पोलिसांचा अवमान झाल्याचं पोलीस बॉईज संघटनेनं म्हटलं आहे. आणि त्यांनी एक पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आणि या पत्रातून त्यांनी अभिजित दिपके यांना जी पोलीस संरक्षण दिलंय ते काढून घेण्याची मागणी केली आहे. जे पोलीस 24 तास त्यांच्या घरासमोर उभा राहून घरचं आणि त्यांच्या सगळ्यांचं संरक्षण करतात, त्यांना जर अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर ही सुरक्षा तात्काळ काढून घेण्याची मागणी या पोलीस बॉईज संघटनेनं केली आहे. धन्यवाद कृष्णा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आता बातमी आहे पुण्यातल्या खड्ड्यांची. पावसामुळे सध्या राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्याला पुणे शहरही अपवाद नाहीये. पुण्यातील रस्त्यांवरही अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेत. त्यावर बोलताना महापौर मंजुषा नागपुरे यांनी मात्र अजब दावा केलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रस्त्यांवर खड्डे कमी असल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यांनी म्हटलंय. मात्र महापौरांचा दावा पुणेकरांना काही पटलेला नाही. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याचं पुणेकरांचं म्हणणं आहे. पुणेकरांनीच रस्त्यांवर खड्डे पडल्याचं सांगितल्यानंतर आता महापौरांनी निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. आपण दावा केलाय की यंदा कमी खड्डे आहेत. मागच्या वर्षी किती होते आणि यावर्षी कशा पद्धतीने तुलना केली आहे? खड्डे आहेत, पण ते कुठे आहेत तर जिथे आपण काही दुरुस्तीसाठी जे खड्डे केले होते, मग वॉटर लाईन्स असतील किंवा अजून काही ड्रेनेज लाईन्स असतील, अशा दुरुस्तीसाठी केलेले जे खड्डे आहेत, म्हणजे ज्याचं रिइन्स्टेटमेंट जे व्यवस्थित झालं नसावं किंवा रिइन्स्टेटमेंट केल्यानंतर लगेचच पाऊस आला असेल, अशा ठिकाणी खड्डे आहेत हे मी मान्य करते. पण ते सुद्धा बुजवण्याचं काम चालू आहे. कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही सांगतायत की खड्डे कमी झाले आहेत यावर्षी?
मी मागे एक साधारण 8 दिवसापासून ह्या गोष्टीचा आढावा घेतेय की आपल्याकडे तक्रारी खड्ड्यांच्या कुठल्या येत आहेत. तर आपल्याला जास्तीत जास्त तक्रार ज्या आहेत त्या एक्सटेंडेड एरियाज म्हणजे जे आता समाविष्ट गावं आहेत जिथे अजूनही आपल्याला आपलं काम झालेलंच नाही तो असे जे रस्तेच झालेले नाही आहेत तिथे खड्डे आहेत. परंतु आपण जर सिटी एरिया पाहिला असेल किंवा जे आपलं आधीचं पुणे आहे त्याच्यामध्ये खड्ड्यांचं प्रमाण कमी आहे. खड्डे दुरुस्तीसाठी जेवढे दिलेले पैसे त्यांच्यावर कारवाई केली आहे का आतापर्यंत? आत्तापर्यंत कारवाई केलेली नाही, परंतु खड्डे पडल्यानंतर जे दुरुस्त करायचे आहेत त्याचा जर दर्जा चांगला नसेल तर त्यांच्यावरती नक्की कारवाई होईल. पालिकेनेच काही दिवसांपूर्वी दावा केला होता की संपूर्ण पुणे शहरात 54 खड्डे आहेत. महापालिकेपासून आमच्या ऑफिसपर्यंत जातपर्यंत किंवा महापौर बंगल्यापर्यंत जातपर्यंतच अनेक खड्डे लागतात, त्याच्यातच 60-70 खड्डे येऊन जातात. मी तुम्हाला म्हणाले की माझ्याकडे त्याची आकडेवारी नाही आहे, परंतु मी कधीच सूचना दिलेल्या आहेत आणि वारंवार देते की आपण पडलेले जे काही खड्डे आहेत ते लगेच दुरुस्त करायचे. पुणेकरांना त्रास झालेला अजिबात चालणार नाही, पण हे खड्डे दुरुस्त करत असताना जर मटेरियल चांगलं वापरलं गेलं नाही तर कारवाई तर निश्चितच होईल. दरम्यान पुणेकरांनी महापौरांच्या या दाव्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. घराच्या अवतीभोवती खड्डे आहेत रोडला बाहेर निघल्यावर. काय त्रास होतो खड्ड्यांचा? ट्रॅफिक जाम होती मॅडम, त्याच्यामुळं खड्ड्यामुळं गाड्या स्लो चालतात. पाऊस आला, पूर आला, खूप मोठं वादळ झाल्यासारखं झालं, त्यामुळं रस्त्यावरती खड्डे खूप आहेत आणि वेळेत त्याचं मेंटेनन्स होत नसल्यामुळे इतके खड्डे आहेत. आपण रस्त्यातून खड्डे चुकवतो की खड्ड्यातून रस्ता चुकवतो हेच कळत नाही मुळात. आता असं वाटतं की वृक्षारोपण करावं, रस्त्यामध्ये जावं आणि त्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून त्या प्रशासनाला दाखवावं की हे खड्डे आहेत. पालिका म्हणते फक्त 54 खड्डे पुणे अख्ख्या शहरात. जर 54 खड्डे असतील तर आश्चर्य, ह्याच्यापेक्षा आजचा जोकच नाही मग मोठा. आजच्या तारखेचा सर्वात मोठा विनोद आहे की 54 खड्डे तुम्ही कशावरती मोजले? पुणे महानगरपालिकेला जे पदविभागाला जे अधिकारी बसतात, राजेंद्र बावस्कर साहेब, त्यांनी एक वेळेस 2 व्हीलरवर प्रवास करून बघावा, पालिकेची गाडी न वापरता, की पुण्यातले खड्डे कसे आणि नागरिक कसे त्रस्त होऊन गाडी चालवतात. गाडी चालवत असताना एखादा जर खाली पडून त्याचा काय दुर्दैवी मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण, पालिका का अधिकारी? पुण्यानंतर आता बातमी आहे बीडमधल्या खड्ड्यांची. बीडच्या परळी धर्मापुरी राष्ट्रीय महामार्गावर सारडगाव जवळ काम न झाल्यानं या महामार्गावर 2 वर्षांपासून खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. यामुळे या ठिकाणी सातत्यानं अपघात होत असल्यानं परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. संबंधित विभागाला या रस्त्याबाबतच्या तक्रारी देऊन देखील रस्त्याचं काम होत नसल्यानं नागरिक आक्रमक झालेत. राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सारडगावच्या ग्रामस्थांनी दिलाय. गुत्तेदारांनी याचे पैसे खाऊन आम्ही पाठपुरावा करून सुद्धा गुत्तेदार ह्या कुठलेच काम करीत नाहीत. कमरे इतकाल खड्डे पडलेत, रोज माणसाचा इथं ॲक्सिडेंट व्हायला, 2 माणसाचे अपघात होऊन माणसं जखमी झालेत. तरी प्रशासन आणि BNC प्रशासन आणि गुत्तेदारांनी याची दखल घ्यावी, नाही तर गावकरी BNCला आम्ही इथे रस्ता रोको नाही तर BNCला आमरण उपोषण करणार आहोत. प्रशासनाने याची दखल घ्यावी. बातमी आहे नाशिकवरून. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज साधू महत्वाची बैठक होणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचे साधू आज या बैठकीला उपस्थित राहतील. कुंभमेळ्याची कामं, साधूंची साधुग्रामची मागणी अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. सकाळी 10:30 वाजता या अनुषंगानं एका पत्रकार परिषदेचंही आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आणखी एका मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधलाय. इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोल पॉलिसीवरून त्यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून या प्रकरणात दाल में कुछ काला नाही बल्कि पुरी दाल ही काली आहे असं म्हटलंय. या व्हिडिओत ते एका कारचा पेट्रोल टँक खोलून जनतेला या समस्येसंदर्भात बोलतात. E20 पेट्रोल देशव्यापी मुद्दा असून या विरोधात आता काँग्रेस मैदानात उतरणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. ये E20 का जो मामला है ये बहुत बड़ा इशू है. नॉर्मली हम कहते हैं कि दाल में कुछ काला है, मगर ये दाल ही काली है. Brothers and sisters, this is a matter of sequencing. In any campaign, we have to decide the sequence of affairs.
Our problem right now is that there is so much corruption. दरम्यान राहुल गांधींच्या या आरोपांवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काय प्रत्युत्तर दिले आपण पाहूयात. सत्ता प्राप्त करण्यासाठी जेवढं असत्य कथन करता येईल, कोणत्याही तर्कसंगत, कोणत्याही ठिकाणचं प्रमाणपत्र, सर्टिफिकेट, याच्या संदर्भात एखादा रिसर्च पेपर, हे कोणताही कागद न दाखवता अशा पद्धतीने लोकांना भडकवायचं, अफवा पसरवायच्या. ये पब्लिक है, सब जानती है कि कोण कशासाठी कोणाच्या विरुद्ध केव्हा बोलतो. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पेपर फुटीवरून सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संसदेत ते विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधतायत. तर आज उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. छात्रों की गुंज या कार्यक्रमातून बेरोजगारी, पेपरफुटीसह इतर समस्यांवर तरुणांशी चर्चा करतील. मैं प्रयागराज में रोजगार के बारे में, जॉब सिचुएशन के बारे में आपसे चर्चा करने आ रहा हूं. और मैं एक बात को 100% एक्सेप्ट करता हूं कि आज के हिंदुस्तान में जो हमारे स्टूडेंट्स हैं, चाहे वो एजुकेशन हो, चाहे वो रोजगार हो, उनका आज हिंदुस्तान में भविष्य नहीं है. और इसको हम सबको मिलकर बदलना है. आपकी एनर्जी के साथ, आपकी आवाज़ के साथ हम मिलकर इस प्रॉब्लम को रिजॉल्व कर सकते हैं. बातमी आहे झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाची. झारखंडमधील रांचीत पेपरफुटी विरोधातील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचा आजचा 15वा दिवस आहे. काल सरकार आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली आहे, मात्र त्यातून आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या विद्यार्थ्यांनी ठेवलेला आहे आणि त्यामुळे आज पुन्हा विद्यार्थ्यांसोबत सरकारची चर्चा होणार असल्याची माहिती आहे. चर्चेच्या या दुसऱ्या फेरीत आंदोलनावर तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा यांच्यावर झारखंडमधील रांचीत शाईफेक झाली आहे. झारखंड लोकसेवा आयोगातील पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला नेहा बोरा यांनी भेट दिली होती. शाईफेक झाल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ पाहायला मिळाला. तुमच्या खिरापतींसाठी कुबेर सुद्धा रांगेत उभा राहील. तेलंगणा हायकोर्टानं मोफत योजनांवरून असा संताप व्यक्त केलाय. सरकार बेछूटपणे कल्याणकारी योजना राबवत आहे. सरकारी योजनांसाठी जमिनी विकण्यावरही कोर्टाने टीका केलेली आहे. सगळ्याच जमिनी संपल्या तर कुठून पैसा आणाल असा संतप्त सवाल कोर्टाने उपस्थित केलाय. नागपूर सायबर पोलिसांनी म्यूल बँक अकाउंटच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीचा पैसा एका खात्यातून दुसऱ्या खात्यात फिरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणात एका महिलेसह तिघांना अटक झाली आहे. आरोपींकडून 209 एटीएम कार्ड, 50 सिम कार्ड, 45 धनादेश आणि त्यासोबतच 45 बँक पासबुक तसेच विविध कंपन्यांचे शिक्के जप्त करण्यात आलेत. उज्ज्वला राजगिरे पठाण उर्फ इरफान इक्बाल शेख आणि आयुष रामटेके अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपी लोकांना आमिष दाखवून त्यांच्या नावानं म्यूल बँक अकाउंट, त्यानंतर ऑनलाईन फसवणुकीतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये जमा करून ती इतर खात्यांमध्ये वर्ग केली जात होती आणि नंतर रोख स्वरूपात काढण्यात येत होती. एकूण जवळपास 207 एटीएम कार्ड सापडलेले आहेत, 45 सिम कार्ड सापडलेले आहेत, 50 एक पासबुक सापडलेले आहेत, त्यासोबतच चेक्स काही सापडले आहेत आणि वेगवेगळे बँकेचे POS मशीन आणि स्वाईप मशीनसुद्धा सापडलेले आहेत. तर याचा जो आहे तपास करण्याकरिता सायबर पोलीस स्टेशनकडून 4 टीम्स गठीत करण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत 3 आरोपींना घेतलेले आहेत. आणखी आरोपींचं नाव निष्पन्न केलेलं आहे आणि त्यांनासुद्धा ताब्यात घेण्याची किंवा अरेस्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मुंबईतल्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादात महिला प्रवाशाला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या पुरुष प्रवाशाला 12 तासांनी अटक झाली आहे. मोहम्मद रिजवान अन्सारी असं त्या 36 वर्षाच्या प्रवाशाचं नाव आहे. वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याच्या पथकानं त्याला गोवंडीतून ताब्यात घेतलंय. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर अंधेरी जोगेश्वरी स्थानकादरम्यान ही धक्कादायक घटना घडलेली होती. या घटनेत इतर प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली होती. अंधेरी जीआरपी कडून पीडित महिलेचा शोध घेण्यात आला आहे. ती महिला नेपाळची नागरिक असल्याची माहिती मिळते आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुंभारली घाटात रस्त्याच्या लगतची संरक्षक भिंत कोसळली आहे. घाटात 3 ते 4 ठिकाणी रेलिंग नसल्यानं वाहतुकीला धोका निर्माण झालाय. घाटातल्या रस्त्याची अनेक ठिकाणी चाळण झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यानं वाहन चालक त्रस्त झालेत. रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. आता कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकणात गणेशोत्सवात जाण्यासाठी आता पश्चिम रेल्वेनं 42 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. या विशेष गाड्यांचं आरक्षण 9 ऑगस्टपासून सुरू होईल. गाडी 09019 आणि 09020 ही मुंबई सेंट्रल सावंतवाडी रोड मुंबई सेंट्रल मार्गावर 16 फेऱ्या चालवण्यात येतील. ही गाडी 12 ते 25 सप्टेंबर दरम्यान दर बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी धावेल. तर वांद्रे टर्मिनस रत्नागिरी वांद्रे टर्मिनस ही 18 ते 25 सप्टेंबर दरम्यान दर गुरुवारी धावेल. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील कोकणवासियांसाठी गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळानं यंदा 7 ते 25 सप्टेंबर या कालावधीत 5220 जादा बस सोडण्याचा निर्णय घेतलाय. अशी माहिती परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. आता पंढरपूरहून महत्त्वाचे अपडेट. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तींच्या संवर्धनाचा मार्ग अखेर मोकळा झालाय. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींची झीज रोखण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाकडून करण्यात येणारी रासायनिक लेपन प्रक्रिया न्यायालयीन वादामुळे रखडलेली होती. मात्र या संदर्भातील याचिका कोल्हापूर उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर आता या प्रक्रियेला हिरवा कंदील मिळालाय आणि त्यामुळे भारतीय पुरातत्व विभागाकडून लवकरच विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींवर रासायनिक लेपनाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.